हाय फ्रेंड्स, वेलकम. हे असं मी 3 डबे पिकल बनवलेलं आहे. एवढं सुंदर आहे ना. या मागची प्रोसिजर तुम्हाला मी फोडणीचं तर सांगितलेलं आहे. तेलामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून ठेवायचं. असं हे त्याला मिक्स करायचं. ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. मी बघितलेलं आहे. इंडियामध्ये चटणी वगैरे करायची, डोसा बनवायचा असेल तर ह्यामध्येच करतात तांदूळ. आणि अशा प्रकारे पहिलं चिंच वगैरे चिंचला बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये टमाटे जे वाळू घातले होते ना, ते टमाटेला पण असं बारीक करून घेतात. त्याला 2 माणसं कंपल्सरी लागतात. एक माणूस असं राऊंड राऊंड फिरायला आणि एक माणूस जे बाहेर येतं ना सामान त्याला आत टाकण्यासाठी. मला तर काय तेवढं जमत नव्हतं म्हणून मी फक्त बसून बघत होते आणि पूर्ण मसाले टाकत होते. धनिया पावडर, जिरा पावडर, मिरचू, मीठ, लसूण जे आपण लसूण काढला होता ना, तो लसूण वाटून घेतला होता. काही तेलामध्ये टाकला होता आणि काही ह्यामध्ये टाकून मिक्स करत होते. ते प्रोसिजर बघायला तर खूप लांब वाटत होती, पण जेव्हा खाऊन बघलं ना पिकल खूप छान लागत होतं. आणि हे पिकल वर्षभर ठेवू शकता. असं ह्यामध्ये आता टाकून घेऊन सगळं एकजीव करायचं, पूर्ण मिक्स करायचं आहे. माझा नणंदबाईचा मुलगा करत होता. हाताने करायचं असतं आणि हाताची आग होती कारण ते तेलाचं मिरच्याचं असतं ना. चला भेटू पुन्हा. बाय. आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय.